पंढरीची दारे आल्या संसारा, 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 दीनाचा सोयरा पांडुरंग, दीनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा एकटीची आवडी, वाट पाहे उभा एकटीची आवडी. दीनाचा सोयरा पांडुरंग, दीनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा एकटीची आवडी, वाट पाहे उभा एकटीची आवडी. पंढरीची दारे आल्या संसारा, पंढरीची दारे आल्या संसारा, पंढरीची दारे आल्या संसारा, पंढरीची दारे आल्या संसारा, दीनाचा सोयरा पांडुरंग, दीनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा एकटीची आवडी, वाट पाहे उभा एकटीची आवडी. दीनाचा सोयरा पांडुरंग, दीनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा एकटीची आवडी, वाट पाहे उभा एकटीची आवडी. कृपाळू काकडी उतारलं, कृपाळू थोडी उतारली.
होता वेळ होता वेळ संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पायी उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ मागील परिहार पुढे नाही सीन झाली या दर्शन एक वेळा वाट पायी उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ तुका मने नेदी अनेकाचे हाती बैसला तो चित्ते निवडेना वाट पायी उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ श्री विठ्ठल विठ्ठल
नित्यं वरं पुण्डलीकाय दान्तुं नन्द्र समागतिष्ठं तमानन्दकन्दं प्रब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं वरिष्ठं वातात्मजं वानरमुख्यायितं श्रीरामदूतं शरणं प्रपदे हे दुःखबाधन मारुति मोदन हे दुःखबाधन मारुति मोदन सुन लो मेरी जुड़ोनिया करो चरणे तेरे राधा देवी तो
सिद्ध्यांचे अधिकरण तेची वंदो श्री गुरुचरण ते नमस्कारून आता मस्तक ही पायावरी पंढरी सिजारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पायी उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावे प्रसूत प्राप्त रूपी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग विश्वमान्य संतमान्य देवमान्य देवचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महान मूर्तिमंत पुतळे आणि वारकरी संप्रदायाची कलशस्थानी असणारे माझे जगद्गुरु तुकोबराया आणि तुकोबरायांचा पंढरीचा महात्म्य आणि उपदेश प्रकरणातला अभंग आज चिंतन रूपी सेवेसाठी निवडला विठ्ठल चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिचय देण्यावर त्यांचा अध्य कर्तव्य त्या न्यायाप्रमाणे आज विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या पालखी सोहळ्यामध्ये आपण दरमजर करत आज वाकरी या मुक्कामी आलेलो आहे आणि आज मुक्काम करून उद्याला आपल्याला वैकुंठ पंढरीरायाच्या दर्शनासाठी पंढरीमध्ये जायचं आहे म्हणून आलेल्या सर्व माझ्या नांदेड जिल्ह्यातील तमाम वारकरी आणि संप्रदायावर प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या वारकऱ्यांना चरणविंदावर माझा साष्टांग दंडवत आहे आणि कीर्तन सेवेसाठी उपस्थित माझे सर्व माझ्यावर ज्यांचं नित्यात प्रेम आहे बंधू सारखं प्रेम आहे मी म्हणतो सखा माझा ज्ञानेश्वर जसं मावळ ज्ञानेश्वर आहे आणि त्यांचं प्रेम सुद्धा सकत्व आहे आमचे दादा महाराष्ट्र नव्हे आमचा तालुका तो सोडून द्या विदर्भामध्ये महाराष्ट्र तेलंगणामध्ये त्यांनी आपल्या नावाचा आणि आवाजाचा कंठ आदन करा तुमच्या आपल्या भाषेत इथपर्यंत त्यांनी पोहोचला आमचे मौली दादा खूप भावासारखं प्रेम करतात आणि तसेच आमचे दाजी आदरणीय कीर्तनकार कथाकार प्रवचनकार बघा एवढी प्रेमळ व्यक्ती जणू काय यांच्याकडे बघलं की नाथ महाराजांचीच भूमिका आहे जणू काय पैठण तिथं उभं आहे नाथ महाराजांच्या रूपामध्ये आमची मस्की बुवा रात्री काय चिंतन झालं काल वेळापूरला सुंदर महाराजांनी चिंतन केलं आणि खरंच सांगायचं म्हणजे सका भाऊ आमचा दादा इकडून उभा आहे हा पाठी राखा तुम्ही किती जण तिघ जरी काय केलं तिघाला कसं आवडायचं मारुतीराय एकटेच होते हा शेपटीत कसं बांधायचं माहित होते रावणाला बकळ होते इंद्रजित आला कुंभकर्ण आला रावण काहीच करू नका ते बरोबर मारुतीराय होते कसं बांधून भारा बांधून तुम्हाला नाही टाकणार बाजूला चला असो आमचे अंकुश दादा आणि शूटिंग साठी आमचे वारकरी संत आणि विशेष म्हणजे आपल्या गेली वर्षी एकच महाराजांनी सेवा दिली आणि काय महाराजांना माझ्या दिंडीचं आवडलं काय माहित नाही माऊलीला माहित महाराजांनी या वर्षी अख्खा 1 महिना आळंदी ते पंढरपूर दिंडीमध्ये आगमन केलं हरिभक्ती परायण आमचे अनिल महाराज आणि खरोखर या दिंडीचं वास्तव्य इवलेशे रोप लावी येले द्वारी आणि त्याचा वेळ गेला गगनावरी खरोखर ही वेळ गगनावर गेला 100 पासून सुरुवात नाही महाराज 100 पासून सुरुवात ते आज हजारापर्यंत आली ही जर खूप पकवायची असेल तर आमची परमादरणीय हरिभक्ती प्रायण आपल्या नांदेड जिल्ह्याचं वैभव म्हणा लागते कारण अहो एवढा खटाटोप करणं झाड लावणं सोपं आहे हो माणूस सहज झाड लावते हो झाड लावणं सोपं आहे पण त्या झाडाला पाणी घालणं फार महत्वाचं आहे विठ्ठल आणि महाराजांनी स्वतः झाड लावलं स्वतः त्यांनी हातामध्ये तांबे घेऊन थिंबे थिंबे थिंबा थिंबाने त्या झाडाला कारण झाड कसं लावं हे सुद्धा माणसाला कळलं पाहिजे दादा ज्ञान असलं पाहिजे माणसाला अहो आपल्याला फळ नाही खाई भेटली म्हणून काय झाड लावायचं नाही का झाड लावायचं पण कोणीतरी फळ त्या झाडाचं खातील ही अपेक्षा ठेवून झाड लावायचं विठ्ठल हरिभक्ती पाहिजे
भगवान महाराज असतील, आमची विनयगिरी महाराज चालू देना झाले टोंगळे तरी महाराज विनयाची सेवा त्यांची सतत चालू आहे. यावर्षी फोन करून म्हणले महाराज आपली सेवा आहे बरं, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत सेवा आहे. म्हणलं महाराज तुम्हीच आहे, तुमच्या जागेवर दुसरा कोणीच येणार नाही. माऊलीला फक्त तुम्ही म्हणा की मला आता समजून घ्या. रामकृष्ण हरी नको. आमचे परशुराम माऊली त्यांचं उद्याला चिंतन होईल पंढरपुरामध्ये. आणि योगानं माझ्यासारख्या येड्या माणसाला आमचे मस्के बोला म्हणले सुधाकर महाराज काहीतरी दोन शब्द बोला म्हणले. आता काय बोलावं आपण, काहीच कळना झाली. एवढी विद्वान महाराज आमचे हरिभक्ती प्रायण धोंडजी महाराज काय पोथीचा अर्थ सांगतात हो, तुम्ही ऐका एकदा मग कळते तुम्हाला. पाणी पाणी करून प्रत्येक ओळीचं पाणी करून आमचे धोंडजी महाराज, आमचे नारायण काका, मृदंगावर मृदंग महामेरू. खरोखर तुम्हाला स्वाभिमानानं सांगतो, दादाचा मुलगा काय आमचा मुलगा काय, महाराष्ट्रात आम्ही छाती फोडून सांगतो, छातीवर हात. महाराष्ट्रामध्ये एकही कीर्तनकार, महाराष्ट्र नामांकित कीर्तनकार आहे ना, त्याच्यामध्ये एकही कीर्तनकार राहिला नाही. त्या आमच्या दादाच्या मुलानं वाजवला. हरिभक्ती प्रायण सूरज महाराज माने बोरीकर, कारण त्याचं महाराष्ट्रामध्ये स्टारवर नाव आहे. इंदोरीकर महाराज पासून पूर्ण संपूर्ण महाराज मंडळी त्यांनी मृदंग त्यांच्या कीर्तनामध्ये वाजवला. काहीतरी दादाचा भाग्य म्हणावं लागते. शुद्ध बीजापोटी बीज शुद्ध झालं की फळ आपोआप होते. किडेला बीज टाकले की काहीच नाही, तसेच उगवण होते. हा म्हणून आमचे दादा आहेत. आता वेळ कमी आहे आणि सर्व गणू महाराज झालं, आमचे सर्व ही सदू महाराज, ही प्रेमा खातीर आलेली सर्व मंडळी सर्व गावातून, आणि माझ्यावर ज्यांचं नित्यात प्रेम आहे गेली अनेक वर्षापासून, तुम्हाला खरं सांगतो एक सांगायचं म्हणजे वास्तविकता आणि आहे दादा, आणि खरोखर ती आम्हाला सुद्धा आहे. स्वतःची माझी पत्नी सुद्धा कधी ऐकत नसत, ती एखादी गोष्टी आण म्हणलं तर. ज्यांचं माझ्यावर नितांत प्रेम आहे आमचे प्रभुदाजी. खरं सांगायचं म्हणजे काय तुम्हाला सांगतो, हृदय भरून येते महाराज. खरं सांगतो अहो, माझ्यापेक्षा कितीतरी वयानं मोठे असून सुद्धा महाराज थांबा बरं, महाराज ही करावं लागते बरं, महाराज ही थांबावं लागते. सकाळी वेळेवर उठवणं, सगळ्या वारकऱ्याला घेऊन चालणं. कारण बघा माझा आणि त्यांचा किती अंतर, पण भगवंतानी काय म्हणलं सांगतो तुम्हाला, एवढं प्रेम जुळवलं. कारण माऊली म्हणतात, महाराज म्हणतात प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. काहीच नाही महाराज, आम्ही एकूण एकाला प्रेम दिलं आणि ते प्रेम आमच्या हृदयात एकूण एकाच्या मिसळलं. हेच खरं प्रेम आहे. आपण हे जर देत गेलो ना, नातं टिकते महाराज. म्हणून आमचे हरिभक्ती प्रायण प्रभाकर महाराज क्षीरसागर, खरोखर माझ्या एक जसं आता मुख्यमंत्र्याला बावडी गार्ड आहे की नाही, तसे माझे बावडी गार्ड म्हणायला सुद्धा हरकत नाही. आणि खरोखर खेड्यापासून ते सर्व टू झेड बघण्याचं काम त्यांच्याकडे आहे. असरजनचे आमचे भारती महाराज खूप एक त्यांच्या प्रज्ञानातून आणि वारकरी संप्रदायाच्या ब्रह्मसूत्रातून त्यांचा खूप चिंतन आहे. हरिभक्ती प्रायण सुनील भारती महाराज असरजनकर, आणि विशेष महत्वाचं शेवटला ज्यांचं नाव मी ठेवलं हरिभक्ती प्रायण आमचे महाराज. कधी सांगायचे बरं, मी काय माझ्या डोळ्यासमोर बघले नाही, ज्या माणसाकडे बघलो तर माणसाला भीती वाटत गेली म्हणून. हे भगवान महाराजांच्या मुखातला शब्द, मुखारविंदातले शब्द आहेत. ज्या व्यक्तीकडे बघलं तर भीती वाटत गेली, पण महाराजांच्या संगतीमध्ये आले आणि दिंडी चालक झाले. आळंदी ते पंढरपूर दिंडी चालक होणं काय सोपं नाही दादा, सोपं नाही, फार अवघड आहे. जावे त्याच्या वंशा, त्या वंशाला आलो म्हणून कळायला बघा आमची परमादरणीय. खरोखर सांगतो तुम्हाला, दिंडी चालक असून, त्या दिंडीचे मालक सुद्धा असून, तुमच्या वारकऱ्यासाठी तुम्हाला सांगतो त्या व्यक्तीला आंघोळ सुद्धा करणं होईना झाली, कपडे सुद्धा धुणं होईना झाले. धर सराटा फिरो, धर सराटा फिर. आमचे परमादरणीय हरिभक्ती प्रायण मिठू महाराज उर्फ संजय महाराज नाईकवाडी दुधनवाडीकर यांच्या सुद्धा चरणावरी नतमस्तक ठेवतो. आणि काही उरलेला जे वेडी वाकडी माऊली ज्ञानोबा आहे, माझे सद्गुरू परमादरणीय हरिभक्ती प्रायण वैकुंठवासी व्यंकटेश महाराज सावरीकर, जशी मला बुद्धी देतील तसा अभंग सोडवण्याचा प्रयत्न करेल. विठाला महाराज काय म्हणतात, अभंगातून आम्हाला मानवी देहाला उपदेश करतात. काय म्हणतात, पंढरीशी जारे, पंढरीशी जारे आल्यानं संसारा. पंढरीशी कशी जा, गात जा. काय म्हणतात, पंढरीशी गात जा रे
गात जा. आपलं कसं व्हायलं? खात जा रे खात जा, खात जा, खात जा, महाराज म्हणतात गात जा रे गात जा, प्रेम मागा विठ्ठला. आपण काय मागतो? मी सकाळी महाराज डोळ्याने 5:30 वाजता बघलं, केळ मागत राहा. म्हणलं 5:30 वाजायले, हातामध्ये केळ दिसायले. सकाळी तरी आवाज दिला कोणीतरी होते, मी घ्या केळ म्हणून दिला आवाज. महाराज म्हणतात गात जा, कारण भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर नाम घेता वाट चाले यज्ञ पाऊला पाऊले, यज्ञ पाऊला पाऊले, यज्ञ पाऊला पाऊले. नाम घेता वाट चाले यज्ञ पाऊला पाऊले, यज्ञ पाऊला पाऊले, यज्ञ पाऊला पाऊले. एक येत झालं महाराज. या पंढरीच्या वाटेने ही विश्व ज्ञानोबरायांची कृपा आहे. बघा आमचे सर्व वारकरी मंडळी, आमचे यंकू महाराज पंचाळ कुठून आले? चंद्रपूरहून. आमचे मामा ठोंबरे मामा असतील. आणि विशेष महत्वाचं तुम्हाला सांगतो, या दिंडीसाठी तुम्हाला सांगतो, निवेदनापासून महाराज शेवटच्या क्षणापर्यंत ज्या माणसाची वयोमर्यादा सुद्धा नाही, बीपीच्या गोळ्या, शुगरच्या गोळ्या, प्रत्येक गोळ्या गचीभर गोळ्या सकाळी 5:30-6 ला त्यांना नाश्ता करावा लागते. काही भेटणार गेलं तर काय भरून जातात आमचे शुक्राचार्य मामा. तरी या पंढरपूरच्या वाटेनं येऊन बघा किती. एक दिवस काल बिमार पडले तर आम्हाला असं फडफड करू लागलं, म्हणजे आता कसं होतं की असं वाटू लागलं. म्हणजे शुक्राचार्य मामा बघा कितीसाठी. म्हणजे हे महत्व तुम्हाला आम्हाला कळलं पाहिजे. आणि जगद्गुरु तुकोबाराया तुम्हाला आम्हाला उपदेश करून मानवी देहाला उपदेश करतात. मानवी देहाचं एक अर्थ आहे, आपण तत्व सांभाळलं पाहिजे. मानवी जीवनाचं तत्व काय? विश्व माऊली ज्ञानोबरायांनी तुम्हा आम्हाला हे तत्व दिलं. आणि हे तत्व काही साधारण नाही. कारण का सांगतो, क्षणभंगुर नाही भरवसा, सावध भारे थोडा माया. कारण सावध केलं तुम्हा आम्हाला जगद्गुरु तुकोबाराया, विश्व माऊली ज्ञानोबरायांनी तुम्हा आम्हाला सावध केलं. अरे बाबा, हे जे मानवी देह आहे ना, एकदा जर निघून गेला ना, हे मिळेल काही भरोसा नाही महाराज. म्हणून संसार म्हणजे या जन्मन आणि मरण याला संसार जगद्गुरु तुकोबाराया सांगितला. तुकोबाराया म्हणतात, बाबा तुम्ही
जन्माला आल्याच्या नंतर एक वेळेस पंढरपूरची वारी केली पाहिजे. कोणासोबत केली पाहिजे हो? माझे ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे. कारण या संतांनी अनुभव घेतला. पंढरीच्या वारीचं महत्व काय आहे हे कळलं पाहिजे. अहो तुम्हाला सांगतो महाराज, ज्ञानोबा यांचं जीवन चरित्र जर तुम्ही आम्ही जर बघलं, ज्या आळंदीमध्ये अहो काही लोकांनी धर्म मार्तंडाने माझ्या ज्ञानोबा यांना माधुगिरी सुद्धा दिली नाही हो. काय शोकांतिक आहे. आणि आज त्या ज्ञानोबा यांच्या नावावर 60,000 60 लाख पब्लिक कुठेतरी उपाशी असते का हो? विंचू किड्यामध्ये पालामध्ये आपण झुकत ही माऊली ज्ञानोबा यांची कृपा आहे म्हणून आपण घाबरायचं नाही. कारण माऊली आपल्या सोबत आहेत आणि हे प्रत्येक इथे बसलेला कुठलाच भेद नाही महाराज. भेद नाही ना स्त्री ना पुरुष. इथं प्रत्येक जण प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येक माऊली आहे. कोणी महाराज झाला म्हणून काय कोणी म्हणते का हो महाराज रामकृष्णारी? नाही, माऊली रामकृष्णारी. माऊली रामकृष्णारी. कलेक्टर येऊ द्या, मुख्यमंत्री येऊ द्या, कोणी येऊ द्या, इथं माऊलीच आहे. हे प्रत्येकामध्ये माऊली हे संतांचं आपल्यावर असलेला उपकार आहे. विठ्ठल पंढरीशी जारे. कारण या जन्माला आल्याच्या नंतर पंढरीची वारी घडलीच पाहिजे. कारण का आपला हे फुगा आता मस्तने आपल्याला आनंदाने फुगल्यासारखा वाटायला बापू. हे फुगा गोलच्या गोल आनंदाने मस्त डौलदार फुगा दिसायला आपल्याला बरं वाटायलं. हे अंकारानं फुगलेला फुगा आहे बरं. याला गोरीचा काटा लागला की कवा बार होईल याचा पत्ता लागत नाही. जिथं काय योग्य वेळ आली ना त्या योग्य वेळाची संधी आयशा लाभा जो चुकला तुका म्हणे जन्म आहे. कारण हे जीवनामधला तुमचा एक लाभ आहे. हे लाभ जर एकदा जर चुकला तर काही भरोसा नाही. तुम्हाला सांगतो महाराजांनी एक काकड्यामध्ये अभंग केले या देहाचं वर्णन. हा देह नाशिवंत, हा देह नाशिवंत, माझ्या मंत्राचा बाबा. हा देह नाशिवंत, माझ्या मंत्राचा बाबा. वै जन्म घातले रे गुरुने किल्ल्याचा बाबा. वै जन्म घातले रे गुरुने किल्ल्याचा बाबा. ऐकला पाहिजे, काकडा केला पाहिजे. हरे नाशिवंत मळमूत्राचा बांधा रव रव दुर्गंधी रे. काय सांगाव महाराज, हा जो नरदे मिळालेला काय सुंदर आहे का? नाही सुंदर, पण साधू संतांची भगवंताची कृपा आहे आपल्यावर. कारण का बुडतसे हे जण न देखावे डोळा म्हणून कळवळा येते. संतांना कळवळा येते, संतांना कळवळा येते म्हणून देवाने आपल्यावर कृपा केली. हे शर्म नावाचे जे कातड आहे ना, वरे कातड घातलं. एखाद्या माणसाने आता प्रयोग पाहायचा, डब्बीची काडी घ्यायची, मेनकापड नसता कागद पेटवायचं असं या चर्माला लावायचं. बघा तुम्हाला त्याच्याकडे बघा वाटते का? बघा वाटते का? माहिती बघा वाटत नाही, पण भगवंताने एवढा सुंदर नरदेह दिला. मनुष्य जन्म अनमोल
नरदे हे नाही. भगवंतानी किती कृपा केली बघा. सगळे चित्र एकसारखे एक केले नाही, वेगळे वेगळे केले. एकसारखे केले असले ते MS 261272 एक केले असले 0057 MS 62 असे टाकाय नंबर लावले. गाडी सारखे नंबर टाकायला लागले महाराज, असे टाकावं लागत होतं. पण भगवंतानी बघा किती कृपा केली. बरं विशेष सांगतो या नरदेयाचं जर वर्णन करायला गेलं महाराज तर बघा, नाकाच्या जागी नाक लागते म्हणून त्या ठिकाणी नाक दिलं. हे नाक उचललं असतं, पाठीमागून बसलं असलं, एखादा जर सुगंधी गुलाबाचं फुल जर येणीला लावायचं, कसं सुगंधी होय की काय होय म्हणलं तर पाठीमागून बघायला लागत होतं. अगोदर इकडे वास घ्यायला लागत होता, डोळे इकडे दाखवायला लागत होतं, तेव्हा मग कुठंतरी येणीत लावायचं मत होतं. म्हणजे त्याचा वास कसा आहे हे भगवंतानी डोळ्याच्या जागी डोळे दिले, नाकाच्या जागी नाक दिलं, दाताच्या जागी दात दिले. भगवंताची देण आहे आपल्यावर. हाताच्या जागी हात दिला बघा, पायाच्या जागी पाय दिले. एक पाय उचलला तर दुसरा पाय पुढे पडते. भगवंतानी बराबर या इंद्रियाची निवेदन केलं. एक हात दिला असला तर टाळी वाजवा म्हणलं तर कोणी वाजवत होतं का? दोन हातात लागतात मला, दोन हाताच्या तडजोड केली महाराज. एकूण एकाचे उपकार सांगले. यानं हाता उचारला की म्हणजे तू इकडे गेली बराबर आल्याशिवाय टाळी काय वाजतच नाही. गोड जर करायचं असेल तर दोघांना सांगितलं, यानं इकडून आला की इकडे येते तेव्हाच टाळी वाजते. बराबर तडजोड लागली महाराज. ज्याचे त्याला उपकार ताबडतोब फेडून टाकले महाराजांनी. इकडे उचल की म्हणते दादा येत नाही, तेव्हाच टाळी तेव्हाच टाळी. मग आता काय सांगावं मला, टाळी 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 वाजवा म्हणजे ज्याला दोन हात तीन काय आपल्या काय वाजवल्याच्या नंतर काय म्हणतात तुम्हाला फायदा, खूप फायदे आहेत महाराज. आपले इंद्रिय बघा, हे मनगड घ्या, हात घ्या, पुढे घ्या, जे इंद्रिय चालू होतात महाराज, टाळी वाजवली पाहिजे. ज्याला अटॅक असेल काही असेल, तब्येत ज्यांची बरोबर असेल बघा, टाळी वाजवल्याच्या नंतर प्रत्येक इंद्रियावर असं चिल्ला चालू होते. मग प्रत्येकाने टाळी वाजवली पाहिजे. म्हणून संतांनी तुम्हाला टाळी वाजवण्याचा फायदा सांगितला मला. टाळी वाजवली पाहिजे. कशी वाजवली पाहिजे? नामचिंतनामध्ये टाळी वाजवली पाहिजे, हरिकीर्तनामध्ये टाळी वाजवली पाहिजे. आणि इथं जर टाळी नाही वाजवली, आता रेल्वे स्टेशन धरावं लागते. ज्यांनी ज्यांनी टाळी नाही वाजवली त्याचा पुढचा जन्म रेल्वे स्टेशनला. माझं म्हणणं नाही, महाराजांचं म्हणणं आहे. हे टाळी वाजून ही मानवी देहाची 3.5 हाताची गुढी उभी करायची आहे आपल्याला, काहीच नाही. कारण
ही जे नरदेहाची जी गुढी आहे उभी आहे ना ही फार सुंदर आहे महाराज. औटे हाथ का मानव देह भगवान ने तुझ दिया. औटे हाथ का मानव देह भगवान ने तुझ दिया. औटे हाथ का मानव देह भगवान ने तुझ दिया. औटे हाथ का मानव देह भगवान ने तुझ दिया. औटे हाथ का मानव देह भगवान ने तुझ दिया. आया मैया तुझसे सोया आया मैया तुझसे सोया मुझे मरना महाराज हा जो मिळालेला नरदेह आपण कशामध्ये गमवतो महाराज. जेवण्यात झोपण्यात हा सगळं गमवतो महाराज. एक महिना उरलेले महाराज 360 दिवसातून 30 दिवस काढून आपल्याला भगवंताचं नाम चिंतनासाठी करायसाठी सून सासूला वाटवते, पोरग बापाला वाटवायला लावलं. काही जोडपे आले पंढरपूरच्या वाटणं. काही आता मी म्हणावं की नाही की पण नजरेला यायलो काही बघायले आणि काही येऊन सांगतात महाराज काय सांगावं राजगिऱ्याचे लाडू लई वाटू लागले. मी म्हणलो माझ्यासाठी आराम की नाही. वाटणं होते का राजगिऱ्याचे लाडू खरं सांगा. असले तर हो म्हणा नसले नाही होणार. हा बघा तुम्हाला कसं काय माहित आम्ही घेतलं म्हणा विठाला. मानवी देहाचं कारण मनुष्याला लागणारे तेवढं अन्न महाराज गरजेचं आहे. अन्न वस्त्र आणि निवारा ही मानवी देहाला गरजेचं आहे. कारण हे सर्व जर सुंदर आहे तर सर्व काही करता येते. म्हणून याच मानवी देहाला सर्व काही करते. याच देहाकडे देवाचे भजन आणि का ज्ञान नाही कुठे. मानवी देहाला ज्ञान आहे महाराज. गीता कोणाला वाचवता येते तुम्ही म्हणा बैलाला बरोबर आहे की नाही. जनावराला गीता वाचवता येते. जनावराला गीता वाचवता येते. रेड्या मुखी वेद बोलाविना. रेड्या मुखी वेद बोलाविना. महाराज ही ज्ञानोबरायांची असणारी श्रद्धा आहे. मग आपण तुम्ही आम्ही तर सामान्य मनुष्य आहे महाराज. आपला काय उद्धार होणार नाही. पण आपण त्या रेड्याच्या पलीकडे झालो. तुम्ही आम्ही सर्वजण रेड्याच्या पलीकडे वागावं लागल्याच्या नंतर आपला उद्धार कसा होईल. आपण उद्धार करण्यासाठी माझं काय होईल आपण बक्कळ नवसं करायलो काय नवसं करून काही फायदा नाही. पण निष्ठेने काही गोष्टी केल्याच्या नंतर आपला फायदा निश्चित होणार. विठाला चांगदेव ना हवाचा ऋषी तुम्हाला सांगतो किती वर्ष जगला. कोण 1400 वर्ष जगून सुद्धा वाघावर बसला होता. वाघावर आता काही माणसं वाघावर बसून राहत
आता की महाराज आतावर वाघावर बसून राहतो ती अहंकाराने टच भरलेली चांगदेव नावाचा अहंकाराने टच भरला होता आणि शांतीमध्ये महाराज माझे ज्ञानोबाराया शांत ज्यांच्याकडे सर्व काही असून सुद्धा माऊली ज्ञानोबारायांनी माझ्या काही दाखवलं नाही आणि ज्या वेळेस चांगदेवाकडे शुद्धीपत्र पाठवलं कोरं दिलं आणि त्यानंतर चांगदेवाला इकडे काय लिहून पाठवावं हे सुद्धा कळलं नाही किती वर्ष जगलेला 1400 वर्षाला जगलेला चांगदेव महाराज कोरा निघला तुम्ही आम्हाला आयुष्य किती आहे अल्प आयुष्य आयुष्य मानव देह अल्प आयुष्य मानव देह ग्रंथांच्या माध्यमातून आपल्याला दिशा दाखवली महाराज अल्प आयुष्य मानव देह शेत गणिले ते अर्धरात्र काही 100 वर्षाची गणना आहे 100 वर्षाचा मानव याला आयुष्य आहे 100रातलं आयुष्य अर्ध कशात चाललं झोपीत चाललं अर्ध कशात चाललं बालपणात निघून चाललं 100रातून 50 झोपीत गेलं राहिले किती 50 राहिले 50रातून अर्ध बालपणात गेलं राहिले किती 25 मधून खोकल्या टाकण्यात बेतके टाकण्यात गेलं राहिले किती नातू पंतू खेळवण्यात अर्ध गेलं सुनाचा सुनबाईचा कारभार बघण्यासाठी काय उरलेलं आयुष्य गेलं राहिले किती तुम जगद्गुरु संतांनी आपल्यावर कृपा केली बाबा रे मिळालेला दे अनमोल आहे महाराजांनी उपदेश करून सांगितलं तुम्ही ऐका ऐका आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा आयुष्य मिळालेलं फार अनमोल आहे नाश नका करू त्याचा फायदा करा वरी जाऊन पुष्कळ आहे महाराज आपली टिप्पणी टाकलेली आहे चित्रगुप्त तिथं विचारणार आहे सटवीने लेखा टाकलेला आहे तुम्ही म्हणशाल आपल्याला कोण विचारणार आहे काय काय मजा करायलो इस्टिकचे पुढे घेतले केळं घेतले आंबे घेतले राजगिरे घेतले पुऱ्या खाल्ल्या नांदेडचा चहा पिला वरे विचारतात पंढरपूरला गेल्याच्या नंतर
भगवंताचं नामस्मरण किती तास केला आणि किती तास बिस्किटचे पुढे घेतला हे वर चित्रगुप्त विचारणार आहे, लिहून ठेवणार आहे. तुम्ही म्हणशाल महाराज तू एवढे मोठे कोणाला सांगायला, तू कसा वागायला, मोह सुद्धा ती लिहून ठेवायला. विठाला त्याच्यापाशी भेदभाव नाही, त्याच्यापाशी सर्व सारखं आहे. म्हणून माझ्या जगात तू कोपाळ्याला तुम्हाविषयी कळवळ आला. कारण संतांचा हे भक्तावरील ठाम विश्वास असतो आणि भक्तांचं कल्याण व्हावं हे संतांचं कर्तव्य आहे. कारण हे त्यांनी जीवनामध्ये तत्व सांभाळलेलं आहे. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी प्रत्येक इंद्रियाला शिकवून दिली, तत्वरूप सांभाळलं, एक अभंग तयार केला. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख तुम्ही ऐका तुम्ही स्वतः अनुभव आले अंगात, या जगाने सुद्धा अनुभव घेतला. पंढरपूरच्या वारी सुद्धा वारीला माझ्या तुकोबरायांनी अनुभव घेतला, तेव्हा तुम्हाला सांगण्याची अर्थ आहे. म्हणून प्रत्येक इंद्रियाला माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी आकळवलं, महाराज आकळलं पाहिजे. मनाला तुकोबरायांनी मनात ते धाव घे बाई, मनाला अक्कल पाहिजे. मन सर्वात चंचल आहे महाराज, फार चपळ आहे महाराज. या मन कुठं काय नाही महाराज, इथं आल्या बरोबर डाळिंबाकडे नेलं माणसाचं मन नेलं की नाही. हा गोड गोड ते मन असं हलू लागलं, म्हणे काय डाळिंब चांगले दिसायले आहेत आमच्या अनिल भाऊ बागलच्या इथले. चटकीरशे माणसं पळाली मन मगन मगन मन मगन बाबा रे, आपल्या मनाला ताबा द्या, प्रत्येक इंद्रियाला ताबा द्या. आणि या पंढरपूरचं महात्म्य सांगतात, एक एक पाय टाकून इथून बाजूला गेलो आपण, एक पाय टाकल्याच्या नंतर यज्ञ घडते. बरं महाराज तुम्ही म्हणता पंढरपूरला का जा, का जा? कारण पंढरपूर सारखं तीर्थ या जगात तीर्थ आईशी चंद्रभागा आईशी भीमा तीर आईसा देव कोठे. कारण सांगतो तुम्ही सगळे तीर्थ करा, सगळे तीर्थ करा. ते सगळे तीर्थ ज्या पुंडलिक रायाच्या समोर सर्व तीर्थ मध्यान काळी ते येते पुंडलिका जवळी. जगातले जर सर्व तीर्थ आहेत ना, जे गोदा भीमा कावेरी सरस्वती जितक्या नद्या आहेत ते पुंडलिका रायाच्या जवळ येऊन तिथं असणाऱ्या चंद्रभागेच्या भीमाच्या
जवळ येऊन एक रूप होतात महाराज. करती आंघोळी गाली तीश नाही. कारण आलेल्या सर्व वारकऱ्यांना, कारण जगाच्या पाठीवर तुम्ही आता प्रत्येक तीर्थक्षेत्राला गेले असाल, तीर्थक्षेत्र बघले असाल, किती लांबून देव, सोन्याचे देव असतील, पैसेवाले देव असतील, नको खूप मोठे मोठे देव होतं, पण कधीतरी त्या देवाचं तुम्हाला जवळ त्याच्या चरणावर जाऊन दर्शन घेतलं का? तुम्ही बालाजीला गेले असाल, 20 फुटाचं अंतर ठेवून झालं दर्शन घ्यायला लागते, पण माझ्या मालकाचं दर्शन त्याच्या चरणात तुम्हाला होते. विठ्ठल अहो दुसरं काय होते? पंढरपूरला गेल्याच्या नंतर तुम्ही पंढरीला सांगता काय होते, काय होते? महाराज म्हणतात त्या पंढरपुरात गेल्याच्या नंतर पंढरीच्या लोकांना पंढरपुरामधल्या लोकांना अभिमान नाही, आणि त्याचा अभिमान नाही नाट करायचा असेल तुम्ही काय करा, पंढरीची जर अभिमान घालायचा असेल तर पंढरपुरामध्ये जा, कारण पंढरपुरामध्ये कारण असं जगाच्या पाठीवर तीर्थ नाही, असा देव नाही. कारण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझं आणि देवाचं बोलणं झालं नाही, माझं आणि देवाचं बोलणं झालं. काय म्हणले देव, आणि माझ्याजवळ देवाने एक निरोप दिला, आणि ते मध्ये जाऊन सांगा आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत से गुरु पांडुरंग. बाबा रे येणार एक आषाढी
आणि कार्तिकी जे दोन आहेत ना एकादशी, खरंच डोळ्यात पांडुरंग परमात्मा डोळ्यात पाणी आणून माझ्या जवळ सांगितलं, बाबा रे जाऊन सांगा. आणि ही जे गुज बारीक गोष्ट आहे ना, जशा बाया कानातल्या कानात बोलतात की नाही, माय माय म्हणा शेजारी पोरगी पडून गेली म्हणा, शेजार म्हणा तीच. मी कधी कीर्तनात सांगतो महाराज. आणि एकदा जर एका बाईला जर निमंत्रण कुठलं जर आलं आणि ते जर निमंत्रण दुसरीकडे सांगायचं म्हणलं, सांगायची गरज नाही, जागा सुद्धा सांगायला लागत नाही. ही वार्ता महिला मंडळाकडे नुसता जर एकदा जर पोहोचली, पूर्ण महिला मंडळाकडे होती बघा. म्हणून ते कानातल्या कानात जागा बदलली. मग तसे जगद्गुरु तुकोबाराया तुम्हा मला पांडुरंगाने सांगितलं की येणाऱ्या जोन आताची ही आषाढी एकादश आणि येणारी कार्तिकी हे दोन तरी एकादश, मधल्या पंधरवाडी एकादशीला नाही आलं तर चालते म्हणजे तुम्ही म्हणशा सुधाकर महाराज येऊ नका का, या जरूर. ज्याच्या जीवनामध्ये ज्यांना शक्य होते ना त्यांनी आलं पाहिजे. ज्यांना जमत नसेल तर ही पांडुरंगाची आवडती एकादशी आहे दोन, आषाढी आणि कार्तिकी. म्हणून अरे तुकोबाराया म्हणतात ते तुमच्यासाठी वाट पाय उभा भेटीची आवडे कृपाळू तातडे अहो हे तुमच्या आमच्यासाठी भगवंत पांडुरंग परमात्मा जगाचा जनिता विश्वाचा मालक, त्याच्या मनात जर आलं तर वृक्षाचं पान सुद्धा हलू देत नाही हो महाराज. त्या भगव हाले वृक्षाची या पाने हाले ज्याची सच वेदाशी बोलणे सूर्याशी, त्याच्या हातात वेद सुद्धा बोलवणं त्याच्या हातात आहे, सूर्य चालवणं सुद्धा त्याच्या हातात आहे. आणि ते पांडुरंग परमात्मा माझ्या जगद्गुरु तुकोबारायापाशी डोळ्यात पाणी आणून सांगतात, रे माझ्या भक्ताला मला भेटवायला कधी पाठवा, वर्षातून नाही दोन एकादशी तरी. एवढा उतावीळ असणारा माझा भगवंत पांडुरंग परमात्मा हे भक्तासाठी झालेला आहे. तुम्ही आणि सुद्धा त्या पांडुरंग परमात्मा विठ्ठेवर उभा राहून तुमची वाट बघत आहे, कधी माझे भक्त येतात, कधी मिठी मी देईन, असा तो उतावीळ झालेला आहे. म्हणून आम्ही तुम्ही सुद्धा त्या भगवंताचं नामस्मरण करत गेलं पाहिजे, भगवंताचं नामचिंतन झालं पाहिजे. मानवी जीवनाचं कृतार्थ आहे नामस्मरण केलंय. नामे तरळे कोट्यान कोटी, वाल्मिक नावाचा रामायणामध्ये बघले होते, मल्ल्या कोळी नावाने उद्धार झाला आणि शतकोटी रामायण प्रभू रामचंद्र जन्मण्याच्या अगोदर लिहून ठेवलं. हे लहान लेखनाला सुद्धा रामायण पाठ झालं महाराज. हे वाल्या कोळ्याचा प्रसंग आला म्हणून सांगतो. जर मानवी जीवनाचं जर कृतार्थ आणि मानवी जीवनाचा जर उद्धार करायचा असेल तर भगवंताचं नामस्मरण केल्याशिवाय मानवी देहाचा उद्धार नाही. म्हणून आम्ही सुद्धा एकदा भगवंताचं नामस्मरण करू. ज्ञानेश्वर हरिभक्तीप्रायण गायनाचार्य ज्ञानेश्वर महाराज भजन म्हणतील. तुम्हाला इमान इद्वारे जगाच्या मालकाची शपथ घेऊन सांगतो, कोणीही आता आपण मी बघायलो भोजन करता वेळी नामस्मरण करा. कोणी म्हणाले तर म्हणायलं, कोणी आपलं चालू लिंबू आणलं की नाही, कोणी म्हणालं रायत्याची पोळी आहे की नाही, ते मध्ये लसणाची चटणी आणली की नाही, त्यामध्ये जिलेबी आली की नाही, त्यामध्ये भाजी कमी पडली की नाही. हे तर आपल्या जीवनामध्ये भेटल न भेटल, तुम्ही असं म्हणू नका की महाराज सांगणारे हा उद्देश नाही. अहो हे जर आपल्या जीवनात नाही आलं तर काहीच होत नाही. 360 दिवस अन्न भेटू देऊ नका. मानवी देहाचा जीवन जगू शकते, पण एक 360 दिवसामध्ये नामस्मरण खंडन करून बघा. जर तुमचा श्वासोश्वास निघाला तर मला महाराजच म्हणू नका. फक्त जीवनामध्ये या जीवनाला नामस्मरण करा. तुम्हाला सांगतो काशीराम बुवा आयडोळीकर मरत्या क्षणी सुद्धा रामकृष्ण हरी झाला. आपण जीवनपणी तरी राम एकदा भजन करू. दादा भजन म्हणतील, सर्वांनी एकदा भजन म्हणा. तुले हरी का विठ्ठल
तर पुष्प धावत्या वेगामध्ये दोन अभंगावर चिंतन करण्याचा मी मानस केला माझे